नमस्कार. आज पण एक थोडा वेगळा विषय आहे ॲक्च्युली. तो मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावं. हल्ली तर दिवाळीचा सीझन आहे, तर लोक गाड्या घेतात. तर गाडी कुठली घ्यावी ह्याबद्दल थोडंसं तर गाडी माझ्या मते मला मी बऱ्याच म्हणजे लेफ्ट हँड ड्राईव्ह, राईट हँड ड्राईव्ह अशा गाड्या चालवलेल्या आहेत आणि अनुभवावरनं सांगतो की गाडी तुम्हाला पटेल, तुम्हाला तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही गाडी घ्या. देर इज नथिंग लाईक रिसेल व्हॅल्यू. की नॉर्मली लोकांचा ट्रेंड काय असतो की जी गाडी ज्याला रिसेल व्हॅल्यू आहे ती गाडी घेतली की म्हणजे ती गाडी घेतात नॉर्मली असं. तर माझ्यामध्ये असं रिसेल व्हॅल्यू वगैरे काही नसतं. जो माणूस गाड्यांचा धंदा करतो, जो माणूस गाड्यांचा डीलर आहे त्यालाच दोन्ही वेळेला फायदा होतो. म्हणजे तुम्हाला समजा जर का सेकंड हँड गाडी घ्यायची आहे आणि तुम्ही सँट्रो घ्यायला गेलात त्याच्याकडे किंवा हुंडाई घ्यायला गेलात, तर तो म्हणेल की ही 2 लाखाला देतो. आणि 800 घ्यायला गेलात सेकंड हँड, तर तो म्हणेल की मी ही 1.5 लाखाला देईन तुम्हाला. बट हेच तुम्ही विकायला गेलात तुमची गाडी, तर तो उलटं करेल. तर दोन्ही वेळेला पैसा तोच कमवतो. तर लोकांचं ट्रेंड काय असतं, मारुती घ्या. अमेरिकेतसुद्धा लोक, आपली इंडियन लोक होंडा, टोयोटा गाड्या घेतात. का? तर रिसेल व्हॅल्यू. असं काही नसतं, रिसेल व्हॅल्यू वगैरे काही नसतं. तुम्हाला जी गाडी पटते ती तुम्ही गाडी घ्या. फॉर एक्झाम्पल मला 2011ला मी फोर्ड गाडी घेतली. आणि ती पहिलीच गाडी होती माझी आणि मी ती गाडी घेतली आणि तिची टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर ती 5,30,000वाला सांगत होते, टॉप मॉडेल. आणि त्या लोकांनी आणि स्विफ्टचं मी विचारलं तर स्विफ्ट त्यांनी माफ करा, सॉरी, कोणतरी बोलत होतो जरा. तर स्विफ्ट गाडी मला 5,75,000 त्यांनी सांगितली आणि ही 5,30,000 फोर्ड फिगो. माझी रिक्वायरमेंट होती की मी माझा AC चांगला पाहिजे आणि गाडीमध्ये टेप चांगला पाहिजे, साऊंड सिस्टीम चांगली पाहिजे. स्विफ्टमध्ये 5,75,000 देऊनसुद्धा टेपच नव्हता. डिकी उघडून बघितली तर एवढीशी डिकी होती. लेग स्पेस बूट स्पेसचा प्रॉब्लेम होता. आणि ह्याची मी टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर मी एवढा कन्व्हिन्स झालो, ज्याचे सस्पेन्शन चांगले. त्या काळात म्हणजे 2011ला मी माझा मोबाईल माझ्या गाडीच्या म्युझिक सिस्टीमशी ब्लूटूथनी पेअर करून माझे फोन कॉल्स उचलायचो, माझ्या मीटिंग्स घ्यायचो मी. तर त्या काळात ते फीचर अवेलेबल होतं आणि लोक आपली स्विफ्ट करून हे करत होते, म्हणजे स्विफ्ट. तर रिसेल व्हॅल्यू वगैरे असं कसं नसतं. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, की हल्ली ना सगळ्याच गाड्या चांगल्या असतात. म्हणजे हल्ली हा सिक्स सिग्मा नावाचा एक प्रकार असतो की ह्या 6 सिग्मा काळात तुम्ही मास प्रोडक्शन चालतं. मास प्रोडक्शन इन द सेन्स कसं की 100 गाड्या ॲट ए टाईम ह्याच्या मॅन्युफॅक्चरिंग बेल्टवरनं निघतात. तर डिझाईन फॉल्ट वगैरे असं मेजर फॉल्ट असा नसतो कुठल्याही गाडीमध्ये. मग ती मारुती असो किंवा फोर्ड असो किंवा अजून काही असो. कारण ते परवडणारच नाही. तर डिझाईन सगळं फुलप्रूफ असतं. छोटे मोठे प्रॉब्लेम्स जे असतात ना ते असू शकतात. ते लोक गाडी तुमची मागवून घेतात आणि ते तुम्हाला हे करून देतात, तो प्रॉब्लेम सॉल्व करून देतात. फ्री ऑफ कॉस्ट. तर म्हणजे तुम्ही जर का गाडी चांगले चालवणारा असाल, टेक्निकली साऊंड असाल, तर तुम्ही कुठलीही गाडी घ्या, तुम्हाला जी बजेटला परवडते. रिसेल व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलं की तो रिसेल व्हॅल्यू हा डीलर्सनी बनवलेले एक टर्मिनॉलॉजी आहे. ते दोन्ही वेळेला तेच पैसे कमवतात. तुम्ही विकायला जाल त्यावेळी ते पैसे कमवतील, तुम्हाला काही रिसेल व्हॅल्यू वगैरे चांगले मिळणार नाही. आणि तुम्ही घ्यायला जाल तरी तुम्ही तेच पैसे कमवतील, तुम्हाला काही चांगल्या भावात गाडी मिळणार नाही. त्यांना हवं त्याच भावात ते देतात. तर आणि एक गोष्ट जरूर आहे की गाड्यांचे जे स्पेअर पार्ट्स असतात तर ते स्पेअर पार्ट्स मी बोललो ना तुम्हाला की तुम्ही जर का हाफ क्लच गाडी चालवली आणि गाडी नॉकिंग करत असेल आणि मग ती क्लच प्लेट गेली, तर नक्कीच ती क्लच प्लेट फोर्डची महाग असेल आणि मारुतीची कमी असेल, नो डाऊट. पण तुम्ही समजा का टेक्निकली साऊंड असाल ना गाडी चालवण्यामध्ये, तर तुमच्या क्लच प्लेट कधी उडणार नाहीत. आणि कसं असतं की गाडी ना 5 वर्ष चालवायची आणि ती विकून टाकायची असते ना, नवीन गाडी घ्यायची असते. 15-15, 20-20 वर्ष तुम्ही गाड्या चालवाल आणि मग नंतर स्पेअर पार्ट्स वगैरे कमीत मिळत आहेत, जास्तीत मिळत आहेत वगैरे असं नसतं. असं मला वाटतं.
तर मी सांगतो आहे म्हणून तुम्ही ऐका असं नाही, आणि मी सांगतो आहे म्हणून दुर्लक्षही करू नका. ओके, हेच मला म्हणायचं आहे. तुम्हाला आवडेल ती गाडी घ्या. तुमचं बजेट असेल तर तुम्ही खुशाल कुठलीही गाडी घ्या. ओके, सगळ्या गाड्या चांगल्या असतात. तुमचं चालवणं टेक्निकली साऊंड पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.